तर महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं आज मतदान आहे। मुंबई जे अतिशय महत्त्वाचं आहे महाराष्ट्रासाठी आणि त्याचबरोबर देशासाठी। अशा या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये 6 मतदारसंघ आणि त्याच्या आजूबाजूचे महामुंबईमधील जे एकूण 10 मतदारसंघ आहेत तिथे आज मतदान होतं आणि त्याविषयीची प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। यानंतर जाऊया थेट आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। ते आपल्यासोबत ठाण्यातून जोडले गेले आहेत। शुभम, काय सांगाल? ठाण्यामध्ये प्रचारात आपल्याला रंगत आल्याचं दिसून आलेलं होतं आणि शिंदेंचा बालेकिल्ला असलेला ठाणे या ठिकाणी आज मतदान होतंय। तर सध्या काय चित्र दिसतंय? मतदान सुरू होऊन अगदी 5 मिनिटं झालेली आहेत। कशा प्रकारचा उत्साह मतदारांमध्ये दिसतोय? निश्चित आपण पाहिलं तर 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया जी आहे पार पडताना ठाणे लोकसभेवरती सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला समजला होता। याच बालेकिल्ल्यामध्ये जे आहे ते अनेक नागरिकांनी अगदी सकाळपासूनच मतदान केंद्रावरती जे आहे ते गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूण 4 मतदान केंद्र जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेमध्ये उभारण्यात आलेले आहेत आणि 4ही मतदान केंद्रावरती जे आहे ते अगदी सकाळपासूनच ठाणेकरांनी जे आहे ती मतदानाकरिता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। ठाणे लोकसभेवरती आपण पाहिलं तर एकूण 24 उमेदवार उभे आहेत आणि यामधूनच विशेष लढत म्हणजेच की शिंदेंच्या सेनेतून जे आहे ते नरेश म्हस्के आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून जे आहे ते राजन विचारे ही लढत पाहायला मिळणार आहे। एकूणच आपण पाहिलं तर 24 पैकी हे 2 उमेदवार जे आहेत ते महत्त्वाचे समजले जाणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण नागरिकांचं काय नेमकं एकत्रित म्हणणं आहे ते देखील पाहणार आहोत। परंतु पाहायचं झालं तर ठाणे लोकसभेवरती एकूण 2000हून अधिक मतदान केंद्र जे आहे ते उभारण्यात आले आहेत। तर एकूणच 15,000पेक्षाही अधिक पोलीस बंदोबस्त ह्या तैनात करणार आहेत। नेमकं नागरिकांचं काय म्हणणं आपण पाहतो। सकाळीच आज या ठिकाणी मतदानाकरिता पोहोचलेले आहेत। कशा प्रकारचं मतदान करणार आहेत? कशा प्रकारचं म्हणजे काय नेमका विचार आहे मनामध्ये आणि कशा प्रकारचं मतदान असणार आहे ते आपण आता आत गेल्यावर मतदान होईल तेव्हा कळेलच ना। आम्ही असं काय ठरवून आलो नाहीये कोणाला द्यायचं। किती महत्त्वाचं समजतं हे मतदान? महत्त्वाचंच आहे ना, आपला हक्क आहे तो, आपण तो कर्तव्य बजावलाच पाहिजे त्याच्यासाठी, हक्क आणि मतदानासाठी। आज सकाळीच मतदानाकरिता पोहोचलेले आहात, काय नेमका विचार आहे मनामध्ये? आपला हक्क बजावायचा आहे, योग्य व्यक्ती निवडून आणून द्यायचा आहे। काय नेमक्या अपेक्षा आहेत उमेदवाराकडून? देशाकडनं, उमेदवाराकडनं सगळं चांगलं व्हावं, महागाईला कमी व्हावी, सगळे जास्तीत जास्त फायदे मिळावे, सिनियर सिटीजन्सना जास्त फायदे मिळावे अशी इच्छा आहे। निश्चितच फरक आपण पाहिलं तर अनेक ठाणेकर नागरिक जे आहेत ते अगदी सकाळपासूनच या ठिकाणी मतदान केंद्रावरती जे आहेत ते पोहोचलेले आहेत। ठाणे महानगरपालिकेतील ही दृश्य आहेत आणि ह्याच ठाणे महानगरपालिकेमध्ये जे आहेत ते एकूण 4 मतदान केंद्र जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। फरा निश्चितच शुभम, या ठिकाणी आपण बघतोय की 4 मतदान केंद्र आहेत आणि उत्साह लोकांचा पाहायला मिळतो। विशेषतः ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सकाळी पोहोचल्याचं दिसतंय। दरम्यान यानंतर आपण जाऊयात भूषण शिंदे यांच्याकडे। भांडूपवरून ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? भांडूपमध्ये मतदानाचं पहिलं चित्र काय आहे? कशा पद्धतीचा उत्साह दिसतोय? नक्कीच फरा, ईशान्य मुंबईतील हा संपूर्ण भांडूपचा पट्टा आहे आणि इथे आपण पाहू शकता IDUBS शाळेबाहेर संपूर्ण मोठी रांग आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण अर्धा ते 1 किलोमीटर संपूर्ण रांग आपल्याला पाहायला मिळत आहे। मतदारांचा जो उत्साह आहे तो अगदी शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या तरी हा संपूर्ण उत्साह तो अगदी जोरात दिसत आहे आणि एकंदर मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। पहाटेची वेळ आहे, साधारण अगदी 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण मतदान सुरू झालेलं आणि एकंदर यांचा उत्साह पाहता आज मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा देखील काही नागरिक व्यक्त करत आहेत। आपण काही नागरिकांची बातचीत देखील करण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल कशा प्रकारे आज आताची मतदान सुरू झालं? अगदी तुम्ही सकाळी पोहोचला, काय सांगाल? आता किती लोकांचा उत्साह आहे तुम्ही पाहू शकता। 6 वाजल्यापासून लोकांची लाईन लागली आहे। तर आम्ही खूप उत्सुक आहोत मतदान करण्यासाठी आणि आमचा हक्क बजावण्यासाठी। येणाऱ्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? इथल्या स्थानिक समस्यांना प्राधान्य देईल अशा उमेदवाराला आम्ही प्राधान्य देऊ असं तरी आम्हाला वाटतं। सरकारकडनं जे सरकार येणार आहे किंवा जे सरकार स्थापन होईल भविष्यामध्ये त्याच्याकडनं काय अपेक्षा असतील? देशाला पुढे घेऊन जावं आणि आर्थिक स्थिती सुधारावी आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासारखे नियम त्यांनी बनावायचे ही अपेक्षा आमची। काही महिला सुद्धा आहेत, त्यांची देखील बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल? कुठून आला तुम्ही आणि एकंदर जो उत्साह पाहायला मिळत आहे, अगदी पहाटेची वेळ आणि तुम्ही लाईन लावलेली आहे, काय सांगाल? मी भांडूपवरूनच आहे। बरं, कोणाला येणाऱ्या उमेदवाराकडे काय अपेक्षित आहे? तुम्हाला कोणतं काम अपेक्षित आहे?
नाही सध्या तर अशा प्रकारे नागरिक जे आहेत ते अगदी उत्साहाने इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठी रांग लागलेली आहे. भांडूप स्टेशन नजीक असलेली संपूर्ण IDBS शाळा आहे आणि अगदी अर्धा ते 1 किलोमीटर संपूर्ण रांग लागलेली आहे. पहाटेची वेळ आहे, तरीही उकाडा जाणवत आहे. मात्र नागरिकांचा उत्साह सध्या आपल्याला शेगेला पोहोचला पाहायला मिळत आहे. आणि नागरिक जे आहेत सकाळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय, तर काही मतदार हे सकाळी 6 वाजल्यापासूनच रांगेत उभे असल्याचं दिसतंय आणि कधी आपली वेळ येते आपण आपला हक्क बजावतो याविषयी ते वाट बघताना दिसत आहेत. जबाबदार नागरिक आहेत हे देशाचे. दरम्यान या ठिकाणची ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं सर्वच जण आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शाई लावलेला हे बोर्ड दाखवताना आपल्याला दिसून येत आहेत. मुंबईतील सर्व 6 मतदारसंघांमध्ये आज मतदान होते आणि त्यापैकी एक असलेल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.